नमस्कार मित्रांनो. नोकरीसोबत ट्रेडिंग या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि खूप लोक मला मेसेजेस करत होते का स्ट्रॅटेजी सांगा, स्ट्रॅटेजी सांगा. पण त्याच्या अगोदर मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो का मला ते असं वाटतं का तुम्हाला सांगितलं पाहिजे. आता काय होतं माहिती आहे का, जेव्हा पण आपण आता मला खूप लोकांनी हे पण मेसेज केले का सर तुम्ही तुमचे पेड कोर्सेस आहेत का वगैरे आहेत का. तर माझा एक तुम्हाला एक सांगण्याचा उद्देश आहे, तुम्ही जेव्हा आपण एक युट्यूबवर ट्रेडिंग वगैरेचे व्हिडिओज बघतो ना, तेव्हा आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे का आपण आहे ना, जो व्हिडिओज बनवतोय, जो आपल्याला व्हिडिओज दाखवतोय, जो आपल्याला सांगतोय ट्रेडिंगबद्दल, त्याला आपण पहिले प्रूव्ह करून द्यायला पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला काय बोललो होतो पहिले का आपण 15-20 दिवस बघू स्ट्रॅटेजी कशी वर्क करते, कारण त्यात काही दिवस प्रॉफिट येतील, काही दिवस लॉसचे पण येतील. पण तरी खूप लोकांनी रिक्वेस्ट केला, तर मी विचार केला ॲटलीस्ट पार्ट वाईज मी स्ट्रॅटेजी टाकू, म्हणजे लोक त्यात प्रॅक्टिस पण करतील. पण माझा एक सांगण्याचा उद्देश हेच आहे का काय होतं आज आज आहे ना, खूप लोक काय करतात माहिती आहे, खूप लोक फेक कॉन्टेंट क्रिएट करतात आणि लोकांना कोर्सेस विकायचा प्रयत्न करतात. तर माझा उद्देश एकच आहे, जेव्हा पण आपण एक ट्रेडिंग करिअरमध्ये जातो, ट्रेडिंग बघतो लोकांना, तर आपण लगेच त्यांचे प्रॉफिट बघून एक्साइट नाही झालो पाहिजे. आपण त्यांना प्रूव्ह करून दिलं पाहिजे. आता काय होतं माहिती आहे का, लोक त्यांना ब्लाइंडली फॉलो करतात, मग ते त्यांना पण वाटतं का लोक एवढी बघतात, मग ते त्या गोष्टीचा फायदा उचलतात आणि कोर्सेस वगैरे विकायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यामुळे काय कोणाबरोबर फ्रॉड होतो, कोणते पैसे जातात आणि नंतर ते पण फरार होतात. तर माझं म्हणणं एकच आहे, जेव्हा पण आपण कॉन्टेंट क्रिएटरला कुठले पण बघतो, जेव्हा पण तो काही आपल्याला शिकवत असतो, तेव्हा त्याला प्रूव्ह करून द्या. जसं मी तुम्हाला बोललो होतो, मी सध्या स्ट्रॅटेजी नाही सांगणार, 20-15 दिवस मी तुम्हाला स्ट्रॅटेजीबद्दल सांगणार, स्ट्रॅटेजी दाखवणार आहे कशी चालते, सायकोलॉजी कशी वर्क करायला. कारण कसं असतं माहिती आहे का, आता मी तुम्हाला दाखवणार सेटअप. आता काय होतं माहिती आहे, कॉन्टेंट क्रिएट आता जसं मी इथं बघतोय शेअर मार्केटमध्ये, आणि चांगली गोष्ट आहे का सेबी आता खूप लक्ष देत आहे. सेबीने आता खूप साऱ्या गोष्टींवर बंदी आणली आहे, लाईव्ह ट्रेडिंगवर पण बंदी आणली. त्याच्यामुळे मी हे सर्व बघत होतो का काय प्रॉब्लेम काय काय आपण दाखवू शकतो. मला असं वाटतं स्ट्रॅटेजी आपण दाखवू शकतो, पण लाईव्ह ट्रेडिंग दाखवू शकत नाही. असे काय काय आता मला पण नीट माहित नाही, तरी मी टाकतोय. आता काय होतं माहिती, आता मी तुम्हाला सेटअप सांगणार. आता हा जो सेटअप मी तुम्हाला सांगणार आहे ना, तो युट्यूबवर ऑलरेडी अवेलेबल असेल, खूप जणांच्याकडे असेल. तुम्ही सेटअप बघून बोलणार पण अरे हे तर मला माहित होतं. पण प्रॉब्लेम कुठे येतो, सेटअप स्ट्रॅटेजीमधला एक 10% भाग आहे सेटअप तुम्हाला काय करतो, सेटअप तुम्हाला फक्त एंट्री, एक्झिट आणि स्टॉप लॉस कुठे करायचं हे दाखवतो. पण जेव्हा आपण ट्रेड एंट्री करतो, जेव्हा जेव्हा आपला प्रॉफिट लॉस चालू होतो, तेव्हा आपला माइंड कसा काम करतोय, आपली सायकोलॉजी कशी आहे, आपल्याला कुठं थांबायचं. आता काय होतं केव्हा लोकांना 1000 रुपयाचा प्रॉफिट 2 मिनिटात दिसतो, लोक एक्झिट करतात. नंतर थोड्या वेळात बघतात अरे तो ठेवला असता तर मी 10,000 रुपये गेला असता. हे काय, हे माइंडसेटचा प्रॉब्लेम आहे लोकांना. आता नोकरी करणाऱ्यांचा प्रॉब्लेम कुठं होतो तुम्हाला हे पण सांगतो. नोकरी करणाऱ्यांचा आपला माइंड आहे ना एकदम नॅरो असतो. म्हणजे आपण आहे ना दिवसाला आपल्याला माहिती आहे, आपण 8 तासाला 1000 ते 2000 रुपये, 1000 रुपये 1500 रुपये कमवतो. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला लगेच 1000 रुपये दिसले ना, तर आपल्याला ते लगेच आपण बुक करतो प्रॉफिट. नंतर बघतो अरे हा ठेवायला पाहिजे होता. का, कारण आपला अजून माइंड रेडीच नाही त्या गोष्टीसाठी. आपल्याला शेअर मार्केटमधून पैसे जास्त काढायचा माइंडच रेडी नाही. आपला प्रॉफिट होतो पण आपण घेऊ शकत नाही, कारण आपला माइंडसेट अजूनपर्यंत छोटा. त्याच्यासाठी काय, ट्रेडिंगचा माइंडसेट आणि नोकरीचा माइंडसेट तुम्हाला पहिला वेगळा करायला लागेल. ट्रेडिंगचा माइंडसेट तुम्हाला जेव्हा पण तुम्ही ट्रेडिंग कराल, तर तुम्हाला ट्रेडिंग बद्दलच विचार करायला लागेल. तुम्ही हे नका विचार करू अरे मी नोकरीत 8 तासात 1000 रुपये कमवतो, तिथं तर मला 5 मिनिटात भेटले म्हणून मी बुक करतो. असं नसतं. ट्रेडिंगमध्ये तुम्हाला एक प्रोसेस आहे, ट्रेडिंगमध्ये एक सायकोलॉजी आहे, एक रिस्क मॅनेजमेंट आहे, एक मनी मॅनेजमेंट आहे. हे सर्व गोष्टी तुम्हाला फॉलो करून एक तुम्हाला नोकरीतून जर बिझनेस, हा एक बिझनेस आहे, तर तुम्हाला नोकरीमधून आता बिझनेसमध्ये शिफ्ट व्हायचं आहे. नोकरी करून बिझनेसमध्ये शिफ्ट व्हायचं. आता मी पण आता कमी बोलत नाही, मी फुल टाइम ट्रेडर आहे, मी पण पार्ट टाइम ट्रेडर आहे, मी पण शिकतोय. मी पण जसा मला कॉन्फिडन्स गेन येईल तसं आपण पण मला असं वाटलं काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या पाहिजे. कारण खूप लोक बघतो, मी जॉबवर पण बघतो, खूप लोक खूप लॉसेस करून बसलेले आहेत. लोकांना माहीतच नाही, लोक फक्त करायचं म्हणून ट्रेडिंग करतात, शिकतच नाही. लोकांना माहीतच नाही याच्यापाठी एक मॅथमॅटिक्स आहे, याच्यापाठी एक नॉलेज आहे. तर ते जेव्हा तुम्ही नॉलेज घ्याल तेव्हाच तुम्हाला, कारण आता कसं आहे युट्यूबवर बघायला तुम्ही 80% कॉन्टेंट फेक आहे ट्रेडिंगबद्दल, कारण फेक ॲप्स पण आलेले आहेत. पण आता मी तुम्हाला सांगतो, आता मला एक कमेंट पण आला होता माझ्या रील्समध्ये का सर तुमचा फेक ॲप आहे वगैरे. तर मला असं वाटतं त्या माणसाने चांगला प्रश्न मला केला का फेक ॲप आहे का. कारण आता आजच्या डेटला कोणाला पण तुम्ही ब्लाइंडली ट्रस्ट करायला नाही पाहिजे. आज तुम्ही प्रत्येकाला प्रश्न विचारून, त्याला ऑब्झर्व करून, एक महिना त्या चॅनलवर राहून त्याला ऑब्झर्व करूनच त्याच्या गोष्टींवर आपण विश्वास केला पाहिजे. तर हाच मला सांगण्याचा उद्देश आहे. आता मी तुम्हाला सेटअप सांगणार आहे. आता मी काय करणार आहे माहिती आहे, स्ट्रॅटेजी 4-5 2-3 पार्ट्स मी सांगणार आहे. पहिला मी सेटअप टाकणार, त्याच्यानंतर सायकोलॉजी, रिस्क मॅनेजमेंट. आणि आता काय झालं, मी हा व्हिडिओ कालच शूट केलाय, त्याच्यामुळे काही गोष्टी माझ्याकडून राहिले शूट करता त्या पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करेन. आणि आज काय केला माहिती आहे, आज जो मी रील टाकलाय तुम्ही बघाल माझ्या इंस्टाग्रामवर आणि युट्यूबवर, तो रील त्या काल डिस्कस केली होती स्ट्रॅटेजी, ती स्ट्रॅटेजीनुसार मी आज रील टाकला आणि आज मी त्यातून 50 पॉईंट कॅप्चर केले. ऍक्च्युअली नंतर तो 100 पॉईंट पण गेला होता, पण नंतर इथंच ही सायकोलॉजी. नंतर काय झालं, मला असं वाटलं का मार्केटने थोडा जास्त मुवमेंट दिलाय, पण नंतर मी तो 50 पॉईंट पण मला ते 50 पॉईंट 15 ते 20 मिनिटातच भेटले म्हणून मी तो बुक केला.
पण असंच असतो, सायकॉलॉजी डेव्हलप करणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपण एकत्र शिकायचं ही गोष्ट. म्हणून मी आता तुम्हाला सध्या सेटअप दाखवतो काय आहे स्क्रीनवर. पण माझा उद्देश एकच आहे, कोणालाच ब्लाइंडली ट्रस्ट करू नका ट्रेडिंगमध्ये, कारण हा पैशाचा व्यवहार आहे. लोक या गोष्टी तुमचा गैरफायदा पण उचलतील. फक्त लोकांना तुम्ही जज करा, हा बाबा हा खरं बरोबर बोलतोय का नाही बोलतोय. त्याला त्याच्या चॅनलवर एक महिना व्हिजिट करा, बघा तो एक महिन्यात कशी व्हिडिओ टाकतोय, तुम्हाला लॉस पण दाखवतोय का नुसता प्रॉफिट दाखवतोय. आता बघा, आता माझा काय झालं, माझा 2-3 दिवस प्रॉफिट झाले, याचा अर्थ आहे ना आता माझा लॉसचा फेस पण येईल. त्या लॉसच्या फेसमध्ये माझा माइंडसेट कसा राहतोय हे महत्वाचं आहे. हेच मी नंतरच्या व्हिडिओ दाखवणार, पण आता सध्याचा पहिला व्हिडिओ येणार आहे तो सेटअपचा आहे, तो तुम्ही स्क्रीनवर बघा. तर नमस्कार मित्रांनो, स्ट्रॅटेजीबद्दल मी तुम्हाला सांगितलं. स्ट्रॅटेजीमध्ये तुमची सेटअप येतो, तुमचा रिस्क मॅनेजमेंट येतो, तुमची सायकोलॉजी येते. तर मी आता तुम्हाला पहिला सेटअप दाखवतो, कारण जास्त वेळ घेणार नाही, कारण सेटअप एकदम इझी असतं. आता जो माझा सेटअप आहे तो तुम्हाला मी सांगितलंय तसा YouTubeवर वगैरे भेटेल, कोणी कोणाचा असेल, कोणाचा मी, कारण ते सर्वांचा मिक्स करून मी एक सेटअप बनवलाय. तर कोणी बघून हे नका बोलू का अरे हा सेटअप तर मला माहित आहे. तो सेटअप माहीत असणं इम्पॉर्टंट नाही. त्याच्याबद्दल जी माझी सायकोलॉजी आणि जी मी वेगळी गोष्ट केली मी ती तुम्हाला नंतर दाखवेन का मी काय त्यात चेंज केलं आणि त्यातून मला रिझल्ट कसे भेटले. तर आता मी तुम्हाला दाखवतो. आता तर तुम्ही बघा, आता आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये काय आपल्याला करायचं आहे. आता बघा, हे सर्व मी मोबाईलवरच करतो. आपल्याला तुम्हाला दाखवायसाठी मोबाईलवर जमत नव्हतं मला, त्याच्यामुळे मी स्क्रीनवर दाखवतोय. नाहीतर मी ॲक्चुअली लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवर ट्रेड करतच नाही, कारण मला ते एकदम जमतच नाही. कारण मला ती सवय लागली आहे मोबाईलची, तर मी मोबाईलवरच करतो. कारण माझी आता एवढी प्रॅक्टिस झाली की मी मोबाईलमध्ये फटाफट चार्ट वगैरे फटाफट करून मी ट्रेड घेतो आणि ते मी पूर्ण असा माझा ते सिस्टम बनवतो. ते पण मी तुम्हाला दाखवेन हळू-हळू. पण सध्या स्ट्रॅटेजी काय आहे? सेटअप काय आहे? स्ट्रॅटेजीमधला जो सेटअप आहे तो काय आहे? आज मी तुम्हाला फक्त सेटअपबद्दलच सांगणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन स्ट्रॅटेजी काय आहे आपली आणि कसा रिस्क मॅनेजमेंट असला पाहिजे आणि काय. मेन म्हणजे रिस्क मॅनेजमेंट आहे. त्याच्यानंतर आपले ओव्हरऑल किती आपल्याला पैसे लागतात काय ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता पहिला सेटअप काय नका करू, फक्त सेटअप बघा. सेटअप काय आहे? तुम्ही हे जास्त ही स्ट्रॅटेजी तुम्ही बॅक टेस्ट करू शकत नाही, कारण काय आहे माहिती आहे का, ही स्ट्रॅटेजी आपल्याला करंट रनिंग एक्सपायरीमध्येच आपल्याला ते ऑप्शन्समधून आपल्याला ॲक्चुअली डिराईव्ह करायचे आहे. राईट. तर आपण काय करणार, आता पहिली स्ट्रॅटेजी काय, पहिला आपल्याला काय नाही करायचं, एकदम सिंपल आहे. पहिला आपण ह्या चार्ट लावला 15 मिनिटचा, कुठलाच इंडिकेटर नाही, खाली फक्त एक इंडिकेटर लावायचा, तो आहे RSI. आता RSI काय असतो, RSI कसा लावायचा, आता ह्याच्याबद्दल मी डीप जात नाही. RSI जी नॉर्मल सेटिंग असते 40 आणि 60ची, ते तुम्ही YouTubeवर बघू शकता का RSI म्हणजे काय आणि RSI कसं लावायचं. RSI मध्ये तुम्ही सेटिंग लावायची आहे 40 आणि 60. 40च्या खाली गेला आणि 60च्या वरती गेला तर तुम्ही बाईंग असते आणि 40च्या खाली गेल्यावर सेलिंग, ही नॉर्मल RSIची सेटिंग असते. आता मी तुम्हाला दाखवतो आपला सेटअप काय. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला जेव्हा पण RSI 40 किंवा 60 क्रॉस करेल, 40 किंवा 60 क्रॉस करेल, तेव्हा आपल्याला आपली ती कॅन्डल जी क्रॉस करेल ती असेल आपली ट्रिगर पॉइंट. आता मी तुम्हाला दाखवतो. तर यात बघा, आता ही केव्हाची गोष्ट आहे? 1 एप्रिल. बरोबर. आज 1 एप्रिल म्हणजे या हफ्त्याची 1 तारखेची गोष्ट आहे. 1 तारखेला काय झालं? मार्केट पहिला बघा, मार्केट वरतीच होता, वरती खाली करत होता. मार्केटने काय केलं? जशी 15 मिनिट्समध्ये क्रॉस केलाय, बघा इथं क्रॉस केलाय, तर ही कॅन्डल आहे, राइट? ही कॅन्डल आहे, जी जी क्रॉस केली ती ही कॅन्डल आहे. ही बघा, ही कॅन्डलने क्रॉस केला, हे बघा याचा हाय लो काय आहे? लो 300. ही तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागेल. तुम्हाला थोडा फास्ट व्हायला लागेल या गोष्टीसाठी. हे बघा, लो किती आहे? लो मारलाय 23,296. त्याच्या जवळचा तुम्हाला स्ट्राईक प्राइस केला, त्याला बोलतात एटीएम. एटीएम म्हणजे जिथं स्ट्राईक, समजा आता बघा 23,300 चालू आहे. 23,240 चालू आहे, तर 23,250 आपल्याला ऑप्शन लावायचा आहे बाजूला. आता इथं बघा, इथं आणि कॉल बाईंग असेल तर वरची साईडचा जो हाय असेल तो आपल्याला लावायचा आहे. इथे लो काय आहे? 23,296. तर आपल्याला 23,300चा आपण इकडे हे लावलं. 23,300चा पुट लावायचा, कारण खालती साईडला जेव्हा पण मार्केट खाली जातो, आता एवढं तर बेसिक तुम्हाला माहीत असेल, जेव्हा मार्केट वरती जातो तेव्हा आपल्याला कॉल बाय करायचा आणि जेव्हा आपल्याला मार्केट खाली जातो तेव्हा कॉल सेल पुट बाय करायचा आहे. बरोबर. आता आपण काय करायचं आहे? आता 23,300चा आपल्याला पुट बाय करायचा आहे. ॲट द मनी पुट, त्याला बोलतात ॲट द मनी पुट. तसं आपण ॲट द मनी पुट लावला तर ती कॅन्डल, तर इकडे कुठे आहे ती कॅन्डल? ही बघा, ही कॅन्डल आहे. तर इथं पण आपल्याला बघायचं क्रॉस केलाय का. तुम्हाला ती मॅजिकच मी नंतर दाखवतो. इथं बघायचं क्रॉस केलाय का. इथं क्रॉस केलाय. हां, तर इथं पण जेव्हा खाली जेव्हा मार्केट ब्रेक करतो तेव्हा 40 क्रॉस केला पाहिजे आणि जेव्हा आपण पुट करणार आहे त्याच पुट काय होईल? पुट वरती जाईल, पुट शूट अप होईल. जेव्हा पण मार्केट खाली येईल तर पुट वरती जाईल, तर पुट वरती गेला पाहिजे. पुट वरती जाताना पुट जसा याने 40 क्रॉस केलाय, तर पुटनी पण आपली
60 क्रॉस केला पाहिजे, कारण आपण पुट बाय करणार आहे, बरोबर. जो बाईंग करणार आहे, आणि ही स्ट्रॅटेजी दोघांसाठी आहे, बाईंगसाठी पण आहे आणि सेलिंगसाठी पण आहे. पण दुसरी स्ट्रॅटेजी आहे ती आपली सेलिंगसाठी आहे. आता आपल्याला काय करायचं, बाईंग जर करायचे पण मी सेलच करतो, कारण मला सेलिंग कम्फर्टेबल वाटतं. ज्यांच्याकडे कॅपिटल कमी आहे त्यांनी बाईंग पण करू शकता. तर आता इथं आपल्याला बघायचं काय, आणि पुट बायला 60 क्रॉस केलाय, हा आणि 60 क्रॉस केलाय, हे बघा ही कॅन्डल आहे, राईट. ही कॅन्डल 60 क्रॉस केलाय. आता तुम्ही बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, ही जसं क्रॉस करेल, बेसिकली बघा, याचा जो हाय असेल ती आपली एंट्री पॉईंट असेल आणि लो असेल तो स्टॉप लॉस असेल. पण लो आता काय होतं माहिती आहे, खूप वेळेला कॅन्डल मोठी बनते, त्याच्यामुळे आपल्यासारखी नॉर्मल माणसं एवढा मोठा स्टॉप लॉस घेऊ शकत नाही. त्याची पण मी एक ट्रिक आहे, ती पण मी तुम्हाला दाखवेन. ती नंतरच्या स्ट्रॅटेजीमध्ये, ती रिस्क मॅनेजमेंटमध्ये येईल, राईट. आता सध्या तुम्ही बघा कशी काम करते स्ट्रॅटेजी. इथं बघा, ही जशी आणि क्रॉस केला आपली एंट्री बनली, आणि आता सध्या तुम्ही पकडा याचा लो स्टॉप लॉस आहे. आपला इथून टार्गेट किती असेल, ॲटलिस्ट 80 टू 100 पॉईंट्स, बरोबर. 80 टू 100 पॉईंट्स. तर आपल्याला आता सध्या तुम्ही स्टॉप लॉस तर आपला इम्पॉर्टंट आहे, पण सध्या टार्गेट बघा. टार्गेट किती दिलं आहे यांनी, आपली बाईंग होते 97 ला, याचा हाय किती आहे, 98 ला बाईंग होते, आणि कितीपर्यंत गेला हा, 86. म्हणजे ऑलमोस्ट 90 पॉईंट आपल्याला भेटलेत. तर एवढी सिंपल स्ट्रॅटेजी आहे, काय तुम्हाला डोका लावायचं नाही, फक्त हेच बघायचं आहे. आणि ही बाईंग पण करू शकतो. आता तुम्हाला कॉल्स, आता समजा आता यात बघा, यात 90 पॉईंट गेले, आता मी कॉल सेल कशाला करतोय तुम्हाला सांगतो. तुम्ही बाईंग करत असताना तुम्हाला 70, 80, 90 पॉईंट, म्हणजे तुम्हाला जर 80 पॉईंट घ्यायचं तर तुमचा स्टॉप लॉस नाही ना करून 20 पॉईंटचा स्टॉप लॉस पाहिजे. हे बघा, 20, कमीत कमी तुम्हाला 20 पॉईंटचा स्टॉप लॉस घ्यायला लागेल. 96 म्हणजे 76 चा स्टॉप लॉस. बघा, इथं स्टॉप लॉस असता तुमचा, बरोबर. जर मी तुम्हाला हे करून दाखवतो, तर बाईंगसाठी तुम्ही जर इथं हे केलं, तुम्हाला बघा, हा तुमचा स्टॉप लॉस असता, हा तुमचा टार्गेट. म्हणजे ऑलमोस्ट तुम्ही बघा, रेशो कितीचा आहे, रेशो 1:4 आहे. हा तुमचा ट्रेड असेल. सिंपल स्ट्रॅटेजी तुम्हाला समजली. आता यात काहीतरी काय जे रिस्क मॅनेजमेंट नंतर सांगणार, ही सिंपल आहे. तर इथं तुम्हाला काय, जसा यांनी 40 क्रॉस केला तर आपल्याला पुट लावायचं, जी याची जवळची प्राइस, जसं तुम्ही तुम्ही आहे ना, तशी 50 मिनिटची कॅन्डल आहे, जसा 5 मिनिटं बाकी असेल तेव्हा तुम्ही हे लावायचं आहे. तेव्हा तुम्हाला समजेल मार्केट जवळच्या, समजा मार्केट 325 ला असेल इथं, तर बरोबर, तर तुम्हाला 300 ची लावून ठेवायची आहे. जसा ब्रेक करायचा तुम्हाला एंट्री करायची आहे. एंट्री केली आणि तुम्हाला 1:4 चा रेशो घ्यायचा आहे, 20 पॉईंटचा. जर बाईंग असेल तर 20. आता मी सेलिंग बघा, सेलिंग इथून किती गेलंय, 90 पॉईंट गेलंय. तर आता सेलिंग कुठे होणार, आता जर मला मार्केट खाली जाणार असेल तर व्यू असेल तर मग कॉल सेल करणार. कॉल कॉल कुठला सेल करणार, ही ॲट द मनी आहे. थोडी इन द मनी पण करू शकता तुम्ही, पण मी सध्या तुम्ही ॲट द मनीच घ्या. ॲट द मनीवरच तुम्ही बाय करा. पण कॉल जेव्हा सेल कराल ना, तेव्हा तुम्ही थोडा इन द मनी कॉल सेल करा. तसं आता 300 चालू आहे, तर तुम्ही 150चा कॉल सेल करा. इन द मनी कॉल सेल करा. म्हणजे तुम्हाला दाखवतो मी आता. शॉर्ट पोझिशनमध्ये किती येईल तुम्हाला दाखवतो. इथं तुमची हे बघा, ऑलमोस्ट हा गेलाय तुमचा, एंट्री होतोय, एंट्री पॉईंट आहे 233. तुमचा स्टॉप लॉस असेल काहीतरी 253 पर्यंत स्टॉप लॉस. तुम्हाला 30 पॉईंटचा स्टॉप लॉस द्यायचा आहे. तुझा स्टॉप लॉस असेल ऑलमोस्ट 30 पॉईंटचा स्टॉप लॉस, आणि तुमचा टार्गेट बघा, इथं 90च पॉईंट गेलाय, पण इथं ऑलमोस्ट 110 पॉईंट गेलाय सेलिंगमध्ये. तर या गोष्टीसाठी मी सेलिंग करतो, कारण सेलिंगमध्ये कम्फर्टेबल असतं, मार्केट जास्त तुम्हाला, कारण तुमच्या साईडने मार्केट असतं. तर तुम्हाला हा पण मी व्हिडिओ टाकेन का, कॉलिंग मी ऑप्शन सेलिंग कशाला करतो. कारण ज्यांच्याकडे आता ही बघा, ही स्ट्रॅटेजी तुम्हाला तर ऑप्शन बाय कमी पैशात पण होईल. ज्यांच्याकडे पैसे असतील, ज्यांच्याकडे 1-1.25 लाख असतील, 1,00,000, 1,30,000 रुपये, 1,20,000 रुपये असतील, तर त्यांनी सेलिंगच प्रिफर करा. कारण तुमचा काय होईल माहिती आहे, तुमच्या फेवरने ट्रेड जास्त. बाईंगमध्ये काय होतं, किंवा खूप सारे व्हॉलिडिटी मुलं तुमचा वरती खाली मुलं तुमचा स्टॉप लॉस पण केव्हा हिट होतो. पण इकडे बघा, इकडे काय झालंय, इकडे तो 90च पॉईंट गेला, इकडे ऑलमोस्ट 120 पॉईंट गेलेले आहे, राईट. ऑलमोस्ट 120 पॉईंट, म्हणजे ऑलमोस्ट आता 30 पॉईंट जास्त, म्हणजे तुमचा 30 पॉईंट पहिलेच 100 पॉईंट तुम्हाला इझी भेटतात. तर माझा काय असतं, या स्ट्रॅटेजीचा माझा काय 100 पॉईंटचा टार्गेट असतो. ते आपण नंतर, आता तुम्हाला स्ट्रॅटेजी समजली. फक्त तुम्हाला काय बघायचं आहे आता, प्रॅक्टिस फक्त काय करायची आहे,
ही आपली एक स्ट्रॅटेजी आहे. ही स्ट्रॅटेजी नंबर 1च आपण बोलू त्याला. स्ट्रॅटेजी नंबर 1 जी 100 त्यात आपण त्यात आपण बाईंग पण करू शकतो, सेलिंग पण करू शकतो. ती काय आहे, जसा 15 मिनिट्सचा कॅन्डल खाली ब्रेक करेल या वरती ब्रेक करेल. आता आपल्याला ही आत्ताची मी सध्याचा एक्झाम्पल घेतलं. सेम बाईंगमध्ये करायचं आहे तुम्हाला, सेम बाईंगमध्ये. इथं पुट ॲड केलं तर आपल्याला इथे कॉल ॲड करायला लागेल. हे वरती जसा ब्रेक केला आणि हे पण ब्रेक केलं पाहिजे, राईट? तर ही आपली पहिली स्ट्रॅटेजी आहे. यात तुम्हाला समजलं. जसा परत तुम्हाला एकदा सांगतो, जसा 15 मिनिटचा कॅन्डल लावायचा आहे आपल्याला, 15 मिनिटच्या बरोबर जसा ती खाली ब्रेक करेल, तसा त्याच्या 5 मिनिटापर्यंत आपल्याला समजेल हा 300च्या आसपास, 320च्या आसपास आपल्याला 300चा पुट ॲड करायचा ॲट द मनी. जसा त्यांनी ब्रेक केला, तर ह्यांनी पण ब्रेक केला पाहिजे. आणि ब्रेक नाही केला समजा, आता मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला ती आपली ज्याने जर यांनी ब्रेक केव्हा केव्हा काय होतं, हा ब्रेक करतो, हा ब्रेक नाही करत, कारण डीके असतो ना. तर तुम्हाला आता माहित नसेल, ऑप्शन आपला गुरुवारपर्यंत आपल्या हिशोबात आपल्या फेवर येण्यात आला तर 0 होतो. या तिकडेच राहिला तरी 0 होतो. हे तुम्हाला मी नंतर समजेल हरवलं. पण सध्या तुम्ही स्ट्रॅटेजी बोलत होतात म्हणून मी स्ट्रॅटेजी सांगतो. आणि ज्यांना समजायला समजा, आणि ज्यांना नसेल समजत का त्यांनी कॉमेंटमध्ये टाका मला. तर हे बघा, यांनी पण ब्रेक केलाय म्हणून आपला हा ट्रेड 100 पॉईंटवाला ट्रेड आहे. आणि जर यांनी ब्रेक नसता केला ना, तेव्हा काय काय होतं, हे ब्रेक करतं पण हा ब्रेक करत नाही. तर ती आपली होते स्ट्रॅटेजी नंबर 2. ती त्यात तुम्ही ऑप्शन बाईंग नाही करू शकत, फक्त ऑप्शन सेलिंग करू शकता. यात तुम्ही दोन्ही दोन्ही करू शकता. ऑप्शन बाईंग पण करू शकता आणि ऑप्शन सेलिंग. आता तुम्हाला मी दुसरी आपली स्ट्रॅटेजी दाखवतो. ती तुम्हाला समजली. जसा 15 मिनिटचा ब्रेक केला, तसा तुम्ही ॲट द मनी पुट ॲड करायचा आहे. त्यांनी पण ब्रेक, जर त्यांनी पण ब्रेक केला 60, तर तुमची तुमची स्ट्रॅटेजी तिकडेच एक्झिक्यूट करायची आहे. तर तुमची स्ट्रॅटेजी म्हणजे त्यांनी ब्रेक नाही केला, तर तुम्हाला ती स्ट्रॅटेजी नंबर 1 मध्ये नाही, ती स्ट्रॅटेजी नंबर 2 मध्ये जाईल. स्ट्रॅटेजी नंबर 1 मध्ये असेल तर त्यांनी ब्रेक केला पाहिजे 60, तर 60 जसा ब्रेक आहे त्याचे हायला तुम्ही एंटर करायचं. आणि तुम्हाला जे पण रिस्क रिवॉर्ड आहे असेल ते मी नंतरच्या पार्टमध्ये सांगेन. पण सध्या मी तुम्हाला स्ट्रॅटेजी फक्त ही प्रॅक्टिस करा. आणि तुम्हाला आता सर्व सांगितलं, तुम्ही लगेच ट्रेड घ्या आणि लॉस कराल. कारण फक्त एवढ्या बघून तुम्हाला ट्रेड हे नाही होणार, प्रॉफिट नाही तुम्हाला करू शकत. त्याला सायकोलॉजी पण लागते, रिस्क मॅनेजमेंट पण लागते. तुम्हाला फक्त आता सध्या प्रॅक्टिस काय करायची आहे, यांनी प्रॅक्टिस हे ब्रेक केला तर तुमची स्ट्रॅटेजी तुम्हाला ऑब्झर्व करायचा आहे 1 हफ्ता. तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही बॅक टेस्ट चार्ट्समध्ये करू शकता. पण जर ऑप्शन असेल तर ऑप्शन तुम्हाला डिसाइडिंग आहे. यात तुमचा करंट ऑप्शन काय रिॲक्ट करतोय तुमच्या प्राइसला, त्याची ही आपली स्ट्रॅटेजी आहे, राईट? ही सिंपल स्ट्रॅटेजी आहे आपली. तर दुसरी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो. दुसरी स्ट्रॅटेजी काय असेल, ती पण या हप्त्यातच तुम्हाला दाखवतो. आता ही 1 तारखेला झाली, तर दुसरी स्ट्रॅटेजी आपली आहे ना, या हप्त्यातच झालेली आहे. तुम्हाला दाखवतो सेकंड स्ट्रॅटेजी कशी आहे. तर ही बघा, इथं तुम्हाला दिसतंय. मी सर्व पहिले हे करतो. तर तुम्हाला दाखवतो दुसरी स्ट्रॅटेजी आपली. तर तुम्हाला काय करायचं आहे, परत इकडून बघा, इथं ही ट्रेड आपला झाला इकडे, आणि नंतर परत मार्केट 15 मिनिट्स. आता आपल्याला काय करायचं, या ट्रेड जोपर्यंत या दोघांच्या मध्ये प्राइस असेल, RSI असेल प्राइस आपली, तर आपल्याला ट्रेडच नाही करायचा. आता बघा, त्या दिवशी मला ट्रेडच, आता मी 2 दिवस व्हिडिओ आले नसतील तुम्हाला, बघा तुम्ही रील्समध्ये. ते याच्यामुळेच नाही आले, कारण पहिल्या दिवशी पूर्ण 2:30 वाजेपर्यंत मार्केट साईडवेज होता. तुम्ही बघा आता इथे मार्केट साईडवेज आहे. तर आपल्याला थांबा, मी पहिला चार्जिंगला लावतो. इथं बघा, आपल्याला काय करायचं आहे, जेव्हा पण मार्केट या दोघांच्या 60 आणि 40च्या मध्ये RSI असेल, तर आपल्याला ट्रेडच नाही करायचं. आपल्याला फक्त निवांत बसायचं आहे, त्यात जास्त हे करायचं नाही. जसा मार्केट वरती गेला, आता हे बघा, हे कितीला गेलंय तुम्हाला हे दाखवतो. हे कितीला मार्केट वरती गेला, तरच आपला ट्रेड आपल्याला बघायचा. आपला ट्रेड स्ट्रॅटेजी नंबर 1 आहे का स्ट्रॅटेजी नंबर 2 आहे. फक्त ती 60 क्रॉस केला पाहिजे. आणि इथं बघा, इथं काय केलं त्यांनी, 60 क्रॉस केला, राईट? 60 क्रॉस केला, ही कॅन्डल आहे बरोबर. ही कॅन्डलला 60 क्रॉस केला. तिचा हाय किती आहे, हाय आहे 350. आपल्याला काय करायचं आहे इथं, 23,350चा 23,350चा कॉल ॲड करायचा आहे. केला कॉल ॲड, बरोबर. आता बघा, मी तुम्हाला सांगत होतो सेकंड स्ट्रॅटेजीमध्ये आपला ट्रेड कसा जातो. हा फर्स्ट स्ट्रॅटेजी आपल्याला समजला का, तो ऑप्शन पण त्याच्याबरोबर ब्रेक केला, त्यांनी पण दोघांनी एकत्र ब्रेक केला. पण दोघांनी एकत्र ब्रेक नाही करायला, ती आपली जाते सेकंड स्ट्रॅटेजी. ती कशी जाते तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथं बघा तुम्ही, इथं ब्रेक केलाय, पण 350चा इथं ब्रेक केलाय, नाही ब्रेक केला. तर आपली ही, आता आपल्याला काय करायचं, आपण यात बाईंग नाही करू शकत, कारण ही स्ट्रॅटेजी असं, आता तुम्ही बोलाल पुट बाय करू,
करू शकता, पण ते मला थोडं रिस्की वाटतं. त्याच्यामुळे मी काय करणार, मी इथं कॉल सेल करतो. मी काय केलं, इथं बघा 350 इथं ब्रेक केलाय, नाही ब्रेक केलं. तर इथं बघा ही कॅन्डल आहे, बरोबर? इथं ब्रेक केला, आर-एस-आय बघा. आर-एस-आयनी ब्रेकच नाही केला, राईट? आर-एस-आयनी ब्रेकच नाही केला. आपली स्ट्रॅटेजी नंबर 2 मध्ये झाला. तर स्ट्रॅटेजी नंबर 2 मध्ये काय करायचं आपल्याला? कॉल सेल करायचा आहे. कॉल सेल 350 होता, तर आपल्याला इथं काय करायचं आहे? 150 पॉइंट खालचा कॉल सेल. 23,200 चा कॉल सेल करायचा. इथं बघा. आता इथं तुम्ही कॉल सेल केला. आता हे बघा. इथं कॉल सेल केला. पण ॲक्चुअली काय झालं त्या दिवशी मी ट्रेड का नाही घेतला? कारण 3 वाजून गेले होते आणि माझी सेकंड शिफ्ट चालू होता. त्याच्यामुळं जर मला या काय करायचं याचा हाय 64 आणि इथं मला 64 चा स्टॉप लॉस ठेवायचा आहे. हे बघा. शॉर्ट पोर्शन. 64 चा आपला स्टॉप लॉस ठेवायचा आहे. आपला स्टॉप लॉस असता काहीतरी 164 ला. आपल्याला इथं फक्त 50 पॉईंटचा टार्गेट ठेवायचा, पण तो गेला किती बघा. ऑलमोस्ट 100 पॉईंट. दुसऱ्या दिवशी ओपनच खाली झालं. म्हणजे ऑलमोस्ट 100 पॉईंट्स. पण या ट्रेडमध्ये आता हे तर केव्हा भेटलं तर ठीक आहे, कारण ही ओपनिंग होती म्हणून. पण माझं इथं काय असतं, इथं बघा ऑलमोस्ट रीड्स टू रिवॉर्ड बघा किती आहे. पण आपण इथं काय करणार, आपण इथं फक्त जर हा ट्रेड 3च्या पहिले झाला असता, तर आपला टार्गेट फक्त 50 पॉईंटचा असतं. तर ह्या ट्रेडमध्ये 100 पॉईंट घेऊ शकता, पण 50 पॉईंट कारण काय आहे का इथं मार्केट थोडा तुम्हाला व्हॉलटाईल दिसेल. मार्केट वरती खाली होणार तुम्हाला स्टॉप लॉस. म्हणून मी काय करतो, मी 100 पॉईंट ठेवत इकडे. मी इथे 50च पॉईंट टार्गेट. बरोबर? ह्या 2 स्ट्रॅटेजी आहेत. आता इथं बघा, पहिली स्ट्रॅटेजी तुम्हाला समजली. इथं त्यांनी ब्रेक केला, तर त्यांनी पण ब्रेक केला. दुसरी स्ट्रॅटेजीमध्ये कसं होतं, त्यांनी ब्रेक केला. बघा निफ्टीनी ब्रेक केला, पण याने ब्रेक नाही केला. आपली दुसरी स्ट्रॅटेजी नंबर 2 मध्ये जाते. स्ट्रॅटेजी नंबर 2 मध्ये कसं जातं, आपल्याला इथं कॉल बाईंग, पुट बाईंग वगैरे नका करू. पुट बाईंग करू शकता, पण लगेच तुम्हाला आता इथं तुम्हाला दिसतोय प्रॉफिट झाला, कारण हा सेकंड डे होता. पण तुम्ही बघा याच्यानंतर एक तुम्हाला समजलं का इथून मार्केट वरती जाणार नाहीये. हा ट्रॅप आहे. बेसिकली या स्ट्रॅटेजीजमध्ये काय आहे माहिती आहे का, आपण ट्रॅप बघतो. ट्रॅप आहे का नाही आहे? या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला हे समजा. इथं बघा, इथं इथं त्यांनी इथं त्यांनी ब्रेक केला पहिल्या स्ट्रॅटेजीमध्ये. पण तो ट्रॅप का नाही, कारण त्याने कारण ऑप्शन्सनी पण ब्रेक केला. हा ट्रॅप आहे, तर मार्केट त्या साईडला जाणार आहे. तेव्हा काय थोडा रिव्हर्सल येतो, नंतर परत तुम्ही एंट्री घेऊ शकता आणि परत तो तुमच्या साईडला जाणार. इथं बघा, इथं काय झालं. इथं खूप लोकांना वाटलं असेल मार्केट वरती जायला, हा ब्रेकआउट दिला. पण आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला समजलं का नाही. इथं यांनी ब्रेक केला, पण ऑप्शननी ब्रेक केला नाही, म्हणजे हा ट्रॅप आहे. आपण काय करायचं, आपण उलटा ट्रेड घ्यायचा. आपण काय करायचं, लोक जेव्हा कॉल बाय करतील, आपण तेव्हा कॉल सेल करायचा. आणि सेलला तुम्ही बघा टार्गेट किती मोठा दिलाय त्यांनी. दुसऱ्या दिवशी जर आम्ही होल्ड केला असता, तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला हा टार्गेट असता. हा टार्गेट तुम्हाला भेटला असता. तर ह्या आपल्या 2 स्ट्रॅटेजीज आहेत. या 2 स्ट्रॅटेजीवरच मी वर्क करतो. यात जेवढ्या पण चुक्या होतात त्यांना मी रिमॉडिफाय करतो. त्यांना ते नेहमी मार्केटानुसार मी ते रिमॉडिफाय होत जातात. ते पण तुम्हाला दाखवेन मी कसं काय चेंजेस केल्या. आता यात काय, यात खूप गोष्टी आहेत. आता तुम्हाला मी नंतर यात यात ही तुम्हाला बेसिक स्ट्रॅटेजी सांगितली. आता याच्यात तुम्हाला ॲडव्हान्स स्ट्रॅटेजी पण मी तुम्हाला सांगितलं. यात तुम्ही काय कुठले इंडिकेटर्स लावून तुम्हाला अजून ॲक्युरसी येईल. सध्या तुम्हाला काय करायचं आहे, सध्या तुम्हाला हे दोन्ही प्रॅक्टिस करायचं आहे. तुम्हाला समजलं आता परत एकदा मी लास्टला सांगतो. जर यांनी 50 आर-एस-आय 40 या 60-50 मध्ये ब्रेक केला, ती कॅन्डलची हाय आणि जर त्याचा ऑप्शन तुम्हाला लावायचा आहे, समजा 300चं ब्रेक आहे, 300चं ऑप्शन लावलं. जर जसं यांनी ब्रेक केला 40, तर पुटनी कुठं ब्रेक केला? पुटनी 60 ब्रेक केला पाहिजे, कारण पुट वरती जाणार. आपल्याला इन द मनी जेव्हा आपण 40 ब्रेक करणार, तर आपल्याला पुट ॲड करायचं आहे. तेव्हा 60 ब्रेक करणार, तर आपल्याला कॉल ॲड करायचा आहे. आणि ते दोघांचे काय, दोघांच्या ह्यानी जसं याने 40 ब्रेक केला, त्यांनी ते दोघांचं ॲट द मनीने 60 ब्रेक केला पाहिजे. पुट असो का कॉल, त्यांनी 60 ब्रेक केला, तर आपली स्ट्रॅटेजी नंबर 1 येते. त्यात तुम्हाला 100 पॉईंटचा टार्गेट ठेवायचा आहे ऑलमोस्ट. जर ऑप्शन बायिंग असेल तर 1:3, 1:4, 20 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवून तुम्ही ठेवू शकता. तर ते पण तुम्हाला मी नंतर क्लिअर करेन कसं करायचं. आणि जर दुसरी स्ट्रॅटेजी जर यांनी ब्रेक केला निफ्टीच्या स्पॉटच्या चार्टने, ही फ्युचरचा चार्ट नाही, फक्त निफ्टीच्या स्पॉटच्या चार्टने जर ब्रेक केला आणि कॉलनी ब्रेक नाही, तर आपली स्ट्रॅटेजी नंबर 2 होते. तर आपल्याला बायिंगवर मी प्रिफर नाही करत. तुम्ही बायिंग करू शकता, पण बायिंगमध्ये मला थोडा रिस्की वाटतं. त्याच्यामुळे मी कॉल सेल करणार, जरी मार्केट कुठं नाही गेलं तरी. कारण याचं कारण पण आहे बायिंग काय, कारण काय बायिंग म्हणजे तुम्ही जसं बोललं त्यावेळी मार्केट गेलं पाहिजे. कॉल सेलिंगमध्ये खूप पॉसिबिलिटीज तुमच्या साईडने असतात. जरी मार्केट कुठे नाही गेलं, कुठे नाही गेला, तरी तुम्हाला त्याचा
बेनिफिट होणार आहे. तर आपण काय करणार, तर तुम्हाला परत सांगतो, जसं याने ब्रेक केला, इथं याने ब्रेक नाही केला, तर स्ट्रॅटेजी नंबर 2 आणि आपल्याला कॉल सेल करायचा आहे. जसे लोकं इथं कॉल बाय केला असेल लोकांनी, आपल्याला कॉल सेल करायचा आहे. आपल्याला बेसिकली या स्ट्रॅटेजीज काय आहे, या स्ट्रॅटेजीज आपल्याला जे मोठी लोकं आहेत त्यांचा मोमेंटम सांगतात. मोठी लोकं आता काय करणार आहेत, मोठी लोकं मार्केटला कुठे नेणार आहेत हेच सांगतात. पण याच्यात फक्त हे हे करून तुम्ही हे करू शकत नाही. याच्यासाठी सायकॉलॉजी पण इंटॅक्ट पाहिजे आणि याच्यासाठी पूर्ण रूल्स पाहिजे. ते पण मी तुम्हाला सांगेन. सध्या तुम्हाला ही स्ट्रॅटेजी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करा. जर कोणाला स्ट्रॅटेजी नसेल समजली, तर मी त्यांना नंतर बघू आपण नंतर दुसऱ्या काही वेज असतील. कारण जेवढा मला आलं YouTubeमध्ये समजवता, मी तेवढं समजवलं. तर त्याच्यासाठी नेक्स्ट टाईम आपण बघू. काहीतरी दुसरा प्लॅन करू आणि पण सध्या तुम्ही 2दा व्हिडिओ बघा. जर नसेल समजला ती कॉमेंट करा. मी कॉमेंटमध्ये तुम्हाला त्याचा रिप्लाय देईन. थँक यू. तर तुम्ही याची प्रॅक्टिस करा. लगेच ट्रेड घेऊ नका. तुम्हाला सांगितलं कुठला ट्रेड घ्यायचा आहे, कॉल कुठला बाय करायचा, कॉल कुठला सेल करायचा आहे. जेव्हा पण बाय कराल तर ॲट द मनी बाय केला तरी चालेल. ॲट द मनीचा जसा हाय ब्रेकर आणि जर तुम्हाला सेल करायचा तर तुम्ही त्याच्या जो प्राईस चालू आहे, समजा आता इथं प्राईस कुठे चालू होता, प्राईस चालू होती 350. तुम्ही 150 पॉईंट खालचा आणि जर पुट असेल तर 150 पॉईंट वरचा. तर तुम्हाला पुट सेल करायचा आहे तर समजा आता इथं त्यांनी ब्रेक केला आणि इथं तुम्हाला समजा इथं 300ला ब्रेक केला, तर तुम्हाला काय करायला लागेल? इथं कॉल सेल होईल. पण जर मार्केट वरती जाणार असेल तर पुट सेल करायला लागेल. पण पुट सेल कुठला करणार? इन द मनी पुट सेल करायचा. दोन्ही इन द मनी करायचा. तर कॉल असेल तर समजा 2,300 चा कॉल असेल तर 23,150 23,000 350 असेल, तर 350 असेल तर 23,200 चा कॉल सेल करायचा आणि जर 23,000 साडे ते 23,350 चा वरती ब्रेक केला, म्हणजे आपल्याला वाटतंय का वरती जाणार आहे, तर आपल्याला 23,500 चा पुट सेल करायला लागेल. ओके. तर हे तुम्हाला हे बेसिक जेवढं मला समजवतो मी समजवलं. नंतर तुम्हाला काय पण प्रॉब्लेम डाऊट असेल तर मला कमेंट करा. थँक यू.